काही लोक असे झाले साहेब, ते म्हणजे एक मन आहे गांडू हत्ती फौजकुभारी, असे काही अल्पसंख्याकाचे नेते मुंबईला बसलेले आहेत. त्यांना पद दिले साहेब, त्यांना महामंडळाचे पद, त्यांना कुणी त्यांच्या गल्लीत ओळखत नाही. हो, काची असेल किंवा दुसरेही महाराष्ट्राचे अनेक अल्पसंख्याक जेवढी अल्पसंख्याक समिती आता निवडलेली आहे साहेब, ते सगळी बोगस आहे. नमस्कार. राज्यात शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सध्या राज्यव्यापी शिवसंवाद दौरा सुरू आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. तसेच स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेचा आढावा देखील घेत आहेत. दरम्यान परळी आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत एक मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आलाय. लोकनियुक्त सरपंच नसीब शेख यांनी बैठकीत मांडलेली भूमिका आता राज्यभर चर्चेचा विषय ठरतेय. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्याच्या पुढे जाऊन आता एक विषय सांगतो साहेब, अल्पसंख्याकाचा. हा अल्पसंख्याकाचा जिल्ह्याचा विषय नाही, महाराष्ट्राचा विषय. मी गोगावले साहेबांना ह्या विषयी चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रातली अल्पसंख्याक जे आहे साहेब, ते मर्यादित लोकांपुरती मर्यादित राहिलेली. अल्पसंख्याकचे एवढे लोक शिवसेनेत यायला, काम करायला तयार आहेत साहेब, त्याचा अंदाज तुम्ही सिरसाड्याच्या विषयातून लावू शकता. काही लोक असे झाले साहेब, ते म्हणजे एक मन आहे, जर मी हे चुकीचं बोलत असेल तर माफी असावी, गांडू हत्ती फौजकुभारी, असे काही अल्पसंख्याकाचे नेते मुंबईला बसलेले आहेत. त्यांना भरभरून झोडी भरून मत त्यांना पद दिले साहेब, त्यांना महामंडळाचे पद, त्यांना कुणी त्यांच्या गल्लीत ओळखत नाही, त्यांना कुणी महाराष्ट्रात ओळखत नाही, कुणी मुस्लिम समाजाचे लोक त्यांना ओळखत नाही. हो, काची असेल किंवा दुसरेही महाराष्ट्राचे अनेक अल्पसंख्याक जेवढी अल्पसंख्याक समिती आता निवडलेली आहे साहेब, ते सगळी बोगस आहे. त्यांच्या घरात सगळे पद जातात, अख्ख्या अल्पसंख्याकांचा निधी त्यांना जातो. आपल्याला 2029ला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जसं शिवसंवाद दौरा करताय तसा अल्पसंख्याकांचा एक मेळावा घ्या, एका दिवसाची मुंबईला शिबिर घ्या साहेब. ज्या प्रचाराला मी गेलो, ज्या महानगरपालिका नगरपंचायतीचे मी प्रचार केलं, तिथले नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याकांची एक समिती नेमा. जसा हे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांची अडीअडचणी तुम्ही जाणून घेताय, तशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना एकदा अल्पसंख्याक महाराष्ट्राची बांधणी करा. नक्कीच या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागं एक लोढा मुस्लिम अल्पसंख्याकांचा सुद्धा येण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला एवढं सांगेल की नई उम्मीद नई जिंदगी अता कर दे, बुलंद मेरा हिमालय से हौसला कर दे, कदम कदम पे जो फानूस बन के चल सके एकनाथ जी शिंदे का, या इलाही शिवसेना के साथ तू कोई ऐसा काफिला कर दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होतोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.